विद्यार्थी मित्रांनो, 12वीचे निकाल जाहीर झाले आहेत आणि 10वीचा निकाल 27 मे रोजी लागण्याची शक्यता आहे। त्यानंतर 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 11वीत प्रवेश घ्यावा लागणार आहे। हल्ली ऑनलाईन पद्धतीने 11वीचे प्रवेश दिले जातात। ही प्रक्रिया कशी होते ते आज जाणून घेऊया। सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रिया केंद्रीभूत पद्धतीने राबवली जाणार असून त्याचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे। त्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून इयत्ता 10वी निकाल जाहीर होण्याआधी 11वी प्रवेशाची पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे। अर्ज भाग 1 भरण्यासाठी शुक्रवारपासून प्रारंभ झालेला आहे। विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणीची सुविधा 11thadmission.org या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे, ती पहावी। यंदा महाविद्यालयांची संख्या वाढल्याने 11वी प्रवेशाच्या जागा वाढण्याचा अंदाज वर्तविला जातो। राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, वाशिम, अमरावती आणि नागपूर या महानगरपालिका क्षेत्रातील 11वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत। उरलेल्या भागातील प्रवेश प्रक्रिया प्रचलित पद्धतीनुसार करण्यात येणार आहे। नाशिक महानगरपालिका हद्दीतील 65 पेक्षा जास्त कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता 11वीच्या 26,480 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे। 11वी प्रवेशाची शिक्षण विभागाकडून पूर्वतयारी झाली असून विद्यार्थी, पालक, कनिष्ठ महाविद्यालय यांना प्रवेश प्रक्रियेविषयी संपूर्ण मार्गदर्शन केले जाणार आहे। नियमित प्रवेशासह विद्यार्थ्यांना व्यवस्थापन कोटा, इन हाऊस कोटा आणि अल्पसंख्याक कोटा आदी कोट्यांतर्गत प्रवेश घेण्याची आवश्यक माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे। कनिष्ठ महाविद्यालयांनी भरलेली माहिती इयत्ता 11वीचा निकाल जाहीर प्रसिद्ध होण्याच्या तारखेपर्यंत शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून ऑनलाईन प्रमाणित करणे बंधनकारक राहणार आहे। 10वीचा निकाल जाहीर झाल्यावर प्रवेश अर्जाचा भाग 2 भरण्याची सुविधा मिळणार आहे। येत्या सोमवारी 10वीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे। त्यानंतर ही प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे। नाशिक महानगरपालिका हद्दीतील 65 पेक्षा जास्त कनिष्ठ महाविद्यालयातील शाखानिहाय उपलब्ध जागा अशा आहेत। विज्ञान 7,800, वाणिज्य 5,810, कला 3,750 आणि HSVC 820 एकूण 26,480 जागा या ठिकाणी उपलब्ध आहेत। यंदा प्राधान्य फेरी नाही याकडे कृपया लक्ष द्या। 11वी प्रवेशाच्या यंदा 3 नियमित तर 2 विशेष फेऱ्या होणार आहेत। त्यानंतर रिक्त जागांसाठी विशेष आणि दैनिक गुणवत्ता फेऱ्या होतील। प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरी होणार नाही। प्रत्येक फेरीसोबत विविध कोट्यांतर्गत प्रवेश प्रक्रिया समांतर सुरू राहणार आहेत। पहिल्या विशेष फेरीनंतर 11वीचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे।